संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 मध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आमचा हाऊस टू हाऊस प्रचार चारही उमेदवार मग स्वातीताई टकले असन, मच्छिंद्र दगडे असन, सारिकाताई पवार आम्ही प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन मतदाराशी संवाद साधलेला आहे। अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांवर मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, कारण विकास कामं आमची झालेली आहे। प्रत्येक भागात विकास कामं केल्यामुळे निश्चितच मतदारांमध्ये खूप वातावरण चांगलं आहे। आणि माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काम गेले 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना जे 70 वर्षामध्ये निर्णय घेतले ना, तेवढे ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस शिंदे साहेबांनी घेतले, ते निर्णय आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवतोय। त्याचा फायदा आम्हाला होताना दिसतोय आणि सगळे मतदार एकदम खुश आहे आणि विकासाला मत म्हणजे शिवसेनेला मत। सर्व उमेदवार आव्हान करतात आम्हाला निवडून द्या, आम्ही विकास करू, पण तुम्ही आधी विकास कामं सुरू केली, त्याचा फायदा कसा होईल? गेले 3 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेवर प्रशासन असताना जेवढे बी आता वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहे, हे कधी रस्ते उतरण्याचं एक काम तुम्ही दाखवा। आणि गेल्या 3 वर्षापासून मी ज्यावेळी प्रशासनाने केलेली आमची शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी केलेली कामं हेच आमची विजयाची पावते। त्यामुळे आम्ही पुन्हा टिप्पणी करत नाही, आम्ही विकासाला घेऊन चाललो आणि विकासाला मत मागतोय। त्यामुळे मला कोणा टीका टिप्पणी करायची 16 तारखेला मतदार त्यांना जागा दाखवून देतील। सोसायट्यांच्या परिसरामध्ये सोसायट्यांमध्ये गाठीभेटी बैठका सुरू आहेत, सोसायट्यांचे प्रश्न मांडले जातात, कसे सोडवले जाणार आहेत? प्रत्येक सोसायटीमध्ये माझं पूर्वीपासून प्रत्येकाशी कनेक्शन होतं, संपर्क होता। त्यामुळे त्यांना माझी विकास काम माहिती, मी दिलेला शब्द पाळतो। त्यांच्या ज्या तक्रारी त्या आम्ही समजून घेतोय। निश्चितच प्रत्येक सोसायटीच्या ज्या समस्या आहे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित करू। प्रभाग क्रमांक 41च्या जनतेला मतदारांना काय आव्हान? संपूर्ण प्रभाग क्रमांक 41च्या जनतेला आपल्या दोन्ही चॅनेलच्या माध्यमातून जनतेला मतदार हात जोडून विनंती आहे की 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे सदस्य स्वातीताई टकले, त्याचबरोबर पिसोळी गावचे माजी सरपंच मच्छिंद्र दगडे आणि आमच्या बहिणी अंडेवाडे संस्कृती सोसायटीमध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आमच्या बहिणी सारिकाताई पवार यांच्या समोरचं जे धनुष्य बाणाचं बटन आहे, सगळ्यांनी धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या। विकासाला मत द्या। केलेल्या 20 वर्षाचा अनुभव, या अनुभव जर केले या प्रभागामध्ये काम ते निश्चितच विकासाला दिशा देणारे काम आहे। म्हणून आम्ही विकासाला मत मागतो आणि 100% सर्व मतदार शिवसेनेच्या चारही उमेदवाराच्या पॅनलचे मागे उभे राहतील। साहेबांनी जे विकास कामं केलेत, जे आश्वासनं दिलेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीही नागरिकांचे जे काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील ते सोडवेन। आणि शिंदे साहेबांनी जे मला संधी दिली शिवसेनेसाठी काम करण्याची, त्याचं मी नक्की सोनं करेन। मतदान आहे, सर्व नागरिकांना मी विनंती करते की शिवसेनेचे चारही बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।